नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी खूप छान छान आणि अशा टाकाऊपासून टिकाऊ कमी वेळेमध्ये खूप छान अशा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी काही वस्तू बनवलेल्या आहेत आणि त्या कोणत्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने बनवलेला आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, चला मग बघूया या वस्तू मी काय काय बनवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत. आणि खूप छान आणि सुंदररित्या ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरातील साहित्यापासून कमी खर्चामध्ये पण खूप छान वॉशेबल अशा वस्तू मी बनवलेल्या आहेत. याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच वस्तू मी तुम्हाला आज दाखवणार पण आहे. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघूया हे समई आसन. ह्याचा आपण समई आसन म्हणून पण वापर करू शकतो आणि आपण देवांसाठी सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. आणि हे जे समई आसन आहे ना ते मी डीमार्ट मध्ये जे आपल्याला कॅरी बॅग भेटते बघा अशा पद्धतीने, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ग्रोसरीचं सामान भेटलं जातं. तर त्याच डीमार्टच्या बॅगेचा इथे मी वापर केलेला आहे आणि एकदम वॉशेबल असं हे समई आसन बनवलेलं आहे. आणि या समई आसनच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी आभारी आहे. तर हे जे समई आसन बनवलेलं आहे ना, याचा मधला भाग आहे बघा हा रेड कलरचा. हा माझ्याकडे ब्लाऊज शिवून छोटासा कपडा शिल्लक राहिला होता, तोच इथे मी वापरलेला आहे. आणि ही जी फ्रिल बनवलेली आहे ना, फ्रिल पण मी देवांसाठी बघा, आपण जी देवाची पूजा वगैरे मांडणी करतो ना त्याच्या खाली आपला असा हिरव्या रंगाचा आपण ब्लाऊज पीस अंतरतो. तर तोच ब्लाऊज पीस मी म्हटलं काहीतरी आपल्याला उपयोगात यावा आणि त्या आपल्याला म्हणजे त्याचा काहीतरी वापर झाला पाहिजे, याच दृष्टिकोनाने मी हा ब्लाऊज पीस वापरलेला आहे. आणि या समई आसनची बाजूची ही फ्रिल बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि ही जी इथे कॉईनची लेस लावलेली आहे ना, ही कॉईनची लेस मी आमच्या इथून बाजारातून विकत आणलेली आहे, ऑनलाईन वगैरे घेतलेली नाहीये. आमच्या इथे दुकान आहे, ते होलसेलचं दुकान आहे, मी तिथूनच ही लेस परचेस केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे एकदम वॉशेबल असं आपलं समईचं आसन इथे बनून तयार आहे. आणि ते पण खूप छान असं बघा, तुम्ही बघू शकतात, असं वाटत आहे की आपण हे बाजारातनं विकतच आणलेलं आहे. एकदम असं बघा, एकदम पूर्ण असं तुम्ही कसंही करा ते नंतर एकदम सरळच होणार. खूप छान रित्या हे एकदम समईचं आसन, देवाचं आसन, तुम्ही याचा आकार लहान मोठा तुमच्या इच्छेनुसार करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. तर आणि वेगवेगळ्या रंगाचा देखील तुम्ही ते वापर करू शकता या फॅब्रिकचा. तर अशा पद्धतीने हे आपलं समईचं आसन इथे तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मी बनवलेलं आहे हे असं आपलं कमळाचे आसन. तर इथे तुम्ही बघू शकता, गुलाबी रंगाच्या पाकळ्या आहेत आणि हिरव्या रंगाच्या पाकळ्या आहेत. खूप सुंदररित्या हे कमळ आसन आपलं बनवून तयार झालेलं आहे. आणि याच्या पाकळ्या ज्या आहेत ना, उभ्या राहण्याकरता इथे मी हा बेल्ट देखील बनवलेला आहे. तर हा बेल्ट बनवलेला आहे, याच्यामध्ये मी कॅनचा वापर केलेला आहे. आणि बेल्ट आपल्याला जोडण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही, मी वेलक्रोचा वापर केलेला आहे. दोन्ही साइडनं बेल्टच्या बघू शकता मी वेलक्रो अटॅच केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो फिक्स करण्यासाठी बेल्टने आपल्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत ना, ते व्यवस्थितरित्या उभा राहतील. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं हे आपलं कमळाचं आसन बनलं गेलेलं आहे. आणि हे बॅक साइडने पण तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या एकदम फिनिशिंग मध्ये हे आपलं कमळाचं आसन बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता किती सुंदररित्या हे कमळाचे आसन आपले बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीने कमळाचे आसन तुम्ही सहजरित्या घरच्या घरी कमी खर्चामध्ये घरातील फॅब्रिकपासून बनवू शकता. आणि त्यानंतर इथे मी बनवलेलं आहे बघा हे चौरंगाचं आसन. तर हे चौरंगाचं आसन बनवलेलं आहे. आणि इथे जे स्वस्तिक काढलेलं आहे ना, हे स्वस्तिक मी काचेपासून तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छानरित्या हे आपलं काचेचं स्वस्तिक दिसत आहे. आणि इथे खालच्या बाजूला इथे मी फॅब्रिकचे पानं तयार केलेले आहेत. फॅब्रिकचे पानं तयार केलेले आहेत आणि छोटे छोटे असे गोंडे तयार केलेले आहेत. हे छोटे असे गोंडे तयार केलेले आहेत आणि मणी अटॅच करून बघा अशा पद्धतीने मी हे आपलं चौरंगाचं आसन, चौरंगाचं कवर हे बनवलेलं आहे.
खूप सुंदररित्या. आणि हे घरात माझ्याकडे जे प्लेन ब्लाउज पीस होते ना त्याचाच इथे मी वापर केलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा साडीमध्ये मला ब्लाउज पीस भेटलेला होता त्याचा वापर केलेला आहे. आणि हा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस होता त्याचा इथे कॉटनचा ब्लाउज पीस आहे त्याचाच मी वापर केलेला आहे. आणि पाकळ्यांना सुंदर अशी मध्ये इथे गोटापट्टीची लेस मी अटॅच केलेली आहे. तर खूप सुंदररित्या हे चौरंगाचे कवर, चौरंगाचे आसन बनवून तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने बघा. त्यानंतर हे जे आपल्याला लग्नामध्ये फेटे भेटतात ना, ते फेटे आपल्या काही कामाचे नसतात, ते आपण टाकूनच देतो. त्याचाच रियूज म्हणून इथे मी छोट्या आकाराचं समईचं आसन बनवलेलं आहे कमळाच्या. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि सुंदररित्या हे कमळाचं आसन, समई आसन आपल्या इथे बनून तयार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे छोट्या आकाराचे छोटे छोटे जे देव असतात ना, ते देव तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. किंवा एखादी तुमच्याकडे समई वगैरे असेल तर ती समई सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता. तर खूप सुंदररित्या बघा, इथे मी तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, मी जे आपल्याला लग्नात फेटे भेटतात ना त्या फेट्याचाच इथे वापर केलेला आहे. आणि खूप सुंदररित्या हे कमळ इथे बनून तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या हे कमळाचं आसन, कमळाचे समई आसन बनून आपले तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बाप्पाच्या आगमनासाठी मी हे आंब्याच्या पानाचं फॅब्रिक पासून तोरण बनवलेलं आहे. आणि किती सुंदररित्या हे तोरण इथे आपलं बनून तयार आहे. फक्त इथे 1 मीटर ब्लाउज पीस आहे ना त्याचा वापर केलेला आहे. आणि ही जी पट्टी आहे ना, ही ब्लाउज पीसची वरच्या किंवा खालच्या बाजूला जी किनारी असते ना, ब्लाउजची पट्टी असते ना, त्या पट्टीचाच इथे मी वापर केलेला आहे. आणि खूप सुंदररित्या हे बघा आंब्याच्या पानाचे तोरण इथे अशा पद्धतीने बनून तयार आहे. हे तोरण बनवण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटातच हे तोरण बनून तयार होतं. आणि खूप छान आणि सुंदर असं हे पारंपरिक आपलं आंब्याच्या पानाचं तोरण इथे तुम्ही बघू शकता बनून तयार आहे. आणि तुम्हाला याची बॅक साईडनं पण फिनिशिंग दाखवते मी. तर बघू शकता कुठेही धागा दोरा निघलेला नाहीये. आणि एकदम फिनिशिंग मध्ये हे आपलं आंब्याच्या पानाचं पारंपरिक तोरण बनून तयार आहे. तर आता हे फोल्ड पण बघा किती छान आणि किती सुंदररित्या फोल्ड केल्यावर पण एकदम मस्त असं दिसत आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. आणि या सर्व पाकळ्या अशा आपल्याला एकत्र करायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता फोल्ड झाल्यावर पण किती छान आणि सुंदर असं हे आपलं आंब्याच्या पानाचं तोरण दिसत आहे. तुम्ही याच्यामध्ये पैठणीचे जे काठा असतात ना ब्लाउज पीसचे साडीचे, त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. किंवा तुमच्याकडे अजून कोणत्या प्रकारची लेस असेल तर तुम्ही त्या लेसचा देखील वापर करून अशा पद्धतीने हे तोरण, आंब्याच्या पानाचं तोरण बनवू शकता एकदम फिनिशिंग मध्ये. आणि त्यानंतर अजून एक हे मी कमळाचे आसन बनवलेले आहे, समई आसन बनवलेले आहे. हे जे कमळाचे समई आसन बनवलेले आहे ना, कमळ आसन बनवलेले आहे, ते फक्त एका फॅब्रिकच्या अखंड पट्टीपासून मी बनवलेले आहे. कोणत्याही प्रकारची इथे पाकळी कट केलेली नाहीये किंवा याला बेल्ट वगैरे काही बनवलेलं नाहीये. सुंदररित्या बघा अशा पद्धतीने ह्या पाकळ्या उभ्या राहतात. आणि कुठल्याही प्रकारच्या कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाहीये किंवा फॉर्म शीटचा देखील वापर इथे मी केलेला नाहीये. खूप सुंदररित्या हे कमळ आसन इथे आपलं बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे पण मी कॉईनच्या लेसचा वापर केलेला आहे. आणि हे पण एका माझ्या साडीमध्ये ब्लाउज पीस आलेला होता, त्या ब्लाउज पीस पासूनच इथे मी हे कमळाचे आसन बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हे कमळाचे आसन इथे आपले बनून तयार आहे. तर खूप सुंदररित्या आणि एकदम सहजरित्या, म्हणजे ज्याला शिवणकाम येत नाही तो सुद्धा सहजरित्या हे कमळाचे आसन एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये बनवू शकेल अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता.
तर तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हे कमळाचे आसन, याचा रंग पण किती सुरेख आणि छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने या सगळ्या वस्तू मी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बनवलेल्या आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला या वस्तू कशा वाटल्या, माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमच्यासाठी जर थोडा जरी युजफुल असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सपोर्ट करा। आणि कमेंटच्या बाजूला यूट्यूबने आता एक नवीन म्हणजे हाईपचं बटन काढलेलं आहे, तर त्या बटनवर, हाईपच्या बटनवर प्रेस करून तुम्ही आम्हाला पॉइंट मिळवण्यासाठी मदत देखील करायची आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ।